सातारा शहराच्या ऐतिहासिक वैभवाचा मानबिंदू असलेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उद्यानाच्या विकासासाठी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती नगरसेवक पंकज चव्हाण यांनी पत्रकारांना दिलेली आहे. नमस्कार. मागील 2 ते 3 वर्षापासून ज्याचा मी पाठपुरावा केला ते आपल्या सातारा शहराची ऐतिहासिक बाग श्रीमंत प्रतापसिंह महाराज उद्यान, या उद्यानासाठी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या महाराष्ट्र सरकारकडे जी निधीसाठी मागणी केली होती ती आज मंजूर करण्यात आली आणि त्यासाठी 5 कोटी निधी हा अर्बन डेव्हलपमेंट यातून देण्यात आलेला आहे. त्यासाठी मी विशेष आभार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती सौ दमयंतीराजे भोसले, त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्र सरकारचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार यांचे मी विशेष आभार मानेन की त्यांनी आपल्या या ऐतिहासिक नगरीसाठी जे ऐतिहासिक बाग आहे त्याला 5 कोटी निधी मंजूर केला आहे. मागे अनेकदा मी मुंबईमध्ये जाऊन किंवा साताऱ्यामध्ये एकनाथजी शिंदेसाहेब आले त्यावेळेस त्यांना भेटून त्याचा पाठपुरावा केला आणि ह्यासाठी मला सातत्याने श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि राणीसाहेबांनी विशेष सहकार्य केलं. तर मी खरोखर मनापासून खूप आभार व्यक्त करतो की ही जी ताकद मला आज ह्या दोघांनी दिलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी या निधीसाठी जो काही सहकार्याची भूमिका केलेली आहे त्याबद्दल मी मनापासून खरोखर खूप व्यक्तिशः माझ्यातर्फे, माझ्या सर्व सातारा नगरीतील रहिवासींतर्फे, बालचमूंतर्फे मेन म्हणजे हा आनंदाचा उत्सव असणार आहे की लहान मुलांसाठी ही बाग नव्याने आता पूर्ण चांगल्या जोमाने, जी 90sमध्ये आम्ही लहान असताना जी बाग होती त्या पद्धतीने आम्हाला ही बाग पुन्हा तेवढ्याच किलबिलाटामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने ती तयार करायची. थँक्यू.